तुला काय खायचंय? मला ना आज आलू पराठा खायचा आहे. 4 बटाटे घेतलेले आहेत. हे 4 बटाटे आता कुकरला लावत आहे. 3 शिट्या काढून घ्यायच्या कुकरला. 4 बटाटे सोलून घेतलेत. 4 बटाटे सोलून झाले की त्यासाठी भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचंय. वाटणासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. अर्धा इंच आलं, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या ह्याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेते. अशी मिक्सरला जाडी भरडी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेत आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता जी आपण अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ना ती घ्यायची आहे. तेल थोडंसं गरम होऊ दे. तेल गरम झालं घेतले ना, बटाटे गरम आहे, सांभाळून करायचं. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची. चांगली परतून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची. अशी चिमूटभर हळद टाकायची आणि त्यात बटाटे टाकायचे. आपण जे 4 बटाटे उकडलेले ना मैत्रिणींनो, ते बटाटे ह्याच्यात टाकून द्यायचे. वरून थोडासा चाट मसाला टाकायचा. चाट मसाल्याने कशी चव मस्त येते. 1 चमचा चाट मसाला. तुमच्याजवळ धने पावडर असली तर धने पावडर टाकली तरी सुद्धा चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. माझ्याजवळ आता कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी कोथिंबीर टाकत नाही आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली ना की चव खूप छान लागते. हे अशा प्रकारे व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं. असं छान मस्तपैकी परतून घ्यायचं. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. पराठ्यांसाठी आपल्याला ना 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 2 चमचे त्याच्यात मैदा जर टाकला ना तर आपला आलू पराठा अजिबात फाटत नाही किंवा तुटतही नाही. हे बघा मैत्रिणींनो, 2 चमचे मैदा टाकलेला आहे. मैदा टाकल्याने कसं पराठ्याची किनार वगैरे काही फाटत नाही. आणि थोडंसं त्याच्यात आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त पाणी टाकून पीठ आपण जसं चपातीला मळतो ना तशा प्रकारे ह्याचं पीठ मळून घ्यायचं. हे बघा मैत्रिणींनो, असं पीठ घट्ट मळून घ्यायचं. जसं आपण चपातीला मळतो ना तसंच आहे. एवढं. आता 10 मिनिटं याला झाकून ठेवते. नंतर आपण पराठे करायला घेऊया. 10 मिनिटं झाकून ठेवायचं. नंतर आता पराठे करायला घ्यायचे. हे बघा मैत्रिणींनो, आपण घेतले ना पीठ मळून व्यवस्थित घ्यायचं. त्यातनं अगदी छोटीशी गोळी घ्यायची. ती गोळी पिठात अशी डीप करायची आणि छोटी पुरी करतो ना त्याप्रमाणे एवढी करून घ्यायची
आणि नंतर आपण जे बटाट्याची भाजी केलेली ना, ती बटाट्याची भाजी ह्याच्यात मिक्स करायची आणि मोदकाला जशी आपण पारी करतो ना त्याप्रमाणे सर्व एकजूट करून घ्यायचं. असं एकजूट करून अधिकचं पीठ काढून टाकायचं आणि हातावरच अशी थोडीशी टॅप टॅप करायची पिठात बुडवून. मस्त गोलाकार रीतीने अशी मस्त चपातीसारखी गोल गरगरीत लाटून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, ही अशी लाटून घेतली ना की थोडंसं आहे ना तव्यावर तूप टाकायचं. तुपामध्ये केलेले पराठे आहेत ना खूप सुंदर लागतात. आणि असं सावकाश हा मैत्रिणींनो, हात भाजण्याची शक्यता असते. अशी एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची अगोदर आणि मगच तिला पलटी मारायची. किनाऱ्याने आहे ना थोडंसं, अगदी थोडंसं तूप सोडायचं. हे बघा, अशी मस्त खरबूज भाजून घ्यायची. पराठा म्हटला की तूप पाहिजे, मस्त चमचमीत अशी खरबूज भाजून घ्यायची. आपण जेवढे साहित्य घेतलंय ना, 4 बटाटे आणि 2 वाट्या पीठ, ह्याच्यात आहे ना आपले 7 ते 8 पराठे होतात. हे बघा मैत्रिणींनो, असं मस्तपैकी भाजून घ्यायचा. झाला. हे बघा, मी अजून एक पराठा करून दाखवते मैत्रिणींनो तुम्हाला. छोटीशी पुरी सारखी लाटून घ्यायची. त्यामध्ये बटाट्याची भाजी टाकून असं सर्व एकजूट करून घ्यायचं आणि हे अधिकचं पीठ काढून घ्यायचं आणि असं हातावर त्याला टॅप टॅप करायचं. पिठात असं मस्तपैकी बुडवायचं आणि छानपैकी लाटून घ्यायचं. गोल अशी लाटून घेतली ना, बघा मैत्रिणींनो, अशी छान लाटून घ्यायची आणि अशी टाकायची. अशी तव्यावर मस्तपैकी टाकायची. हे बघा, मस्त असा टम्म फुगतो पराठा. कसा फुगलाय बघा, पुरीसारखा टमटमीत फुगलाय. अशी सगळी चारी बाजूने त्याची किनार भाजून घ्यायची मस्तपैकी. हे बघा मैत्रिणींनो, आपण घेतलेल्या साहित्यात 8 पराठे झालेले आहेत. या पराठे खायला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू. हे घे राणी, तुझ्यासाठी आलू पराठा गरमागरम. चला, आता तो आलू पराठा कशाबरोबर खाते? मी ना चहा सोबत आलू पराठा खाते. चहा बरोबर खाणार? हो. दही नको तुला? नको. चटणी पण नको? नको, मला फक्त चहा आणि पराठा. आ आ गरम आहे, गरम आहे, गरम हळू आहे. खा बाळा. हे घे चहा आणि आलू पराठा.
थँक्यू राणी. तुला आवडला ना? हो. मग आता तुझ्या मैत्रिणींना पण सांग आलू पराठा कसा झालाय हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. गाईस मस्त झालाय. हे बघा आता मी खाते आणि तुम्हाला नंतर भेटते नेक्स्ट व्लॉग मध्ये.